पूरी मैदान पर आई है। धीरज गेंदबाजी पर है। अब गेंदे मैदान पर 17 रन आने बाकी है। 29 मुकाबला ऑन है। टीवी ऑन रखिए। मुकाबले में ट्विस्ट कहानी लेकर आएगा यह मुकाबला। युवा तमाम खिलाड़ी है। परी 11 4000 टीम के पास। अगली गेंद ब्लॉकर की गेंद खुद के निकाल मेरा पर गेंद को फील्ड किया था। रनों का मौका था, डायरेक्ट हिट जाना चाहिए था। तो कौन सा जी क्या कहेंगे आप? ये तमाम युवा खिलाड़ी यहाँ पर दो हाथ करते हुए नजर आ रहे हैं। जोश आहे, एनर्जी आहे. जर आपण हा परी 11 4000 गणेशपुरीचा संघ जो पाहतोय, एक एनर्जी वाईल एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, ऊर्जा आहे. दुसऱ्या बाजूला टीम मोरेगावचं आहे. यंग अँड एक्सपिरियन्स मोरेगाव सुद्धा आहे. यंग अँड एक्सपिरियन्स आहे. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल मिड विकेटला. धीरजही राखलाय, संयमही राखलाय. संयमाचा फळही त्याला मिळालाय. विकेट गमावला टीमनं मोरेगावच्या. गलती और मिस्टेक एक ही बात है. गलती मतलब मिस्टेक ही है, लेकिन मिस्टेक है. आता इथून एक गलती से मिस्टेक झाले, एक चूक झाले. कारण पहिल्या षटकामध्ये खास करून धीरजच्या गोलंदाजावरती जे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला धीरजनं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. खास करून पहिल्या सामन्यामध्ये धीरजनं चांगली गोलंदाजी हाताळली होती. आता त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. जैसे प्रशांत जी कहते ना, हमला करने की कोशिश और शिकार होके वापिस आहे. तुम्ही हमला करण्याचा प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला परतावा लागलाय ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. पण हे होणार. अटॅक, काउंटर अटॅक, हल्ला, प्रतिहल्ला, एकास में एक तोडीस तोड करण्याचा प्रयत्न. कारण ही लढाई आता क्लायमॅक्सच्या ठिकाणी चालले. इथून उत्तरार्धामध्ये जसं काउंटडाऊन चालू झालंय या स्पर्धेचं. नवीन फलंदाज प्रसाद स्ट्रायकर एंडला. सही का था प्रसाद आहे निबाडर. अच्छी गेंद दिया, से ड्राइव करना चाहते थे. बॉलर में गेंद को फील्ड किया गया. लाजवाब फील्डिंग का नजारा. 4 गेंदों का खेल मैदान पर हुआ. 2 रन बने स्कोरबोर्ड पर. आने वाली 14 गेंदों का खेल आना बाकी है और 28 का पीछा है. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? आणि पहिल्या दिवशी म्हटलं ना, धीरजचा नंबर 1 आहे. पहिलं षटक आहे. नंबर 1चा टी शर्ट त्याने पराभव केलाय. नंबर 1ची गोलंदाजी चालले. नंबर 1ची गोलंदाजी चालले. पहिलं षटक याच्यापेक्षा सुंदर कसं असू शकेल परी 11 साठी. आता मोरेगाव टीम साठी अलार्म वाजलाय. अलार्म वाजला. इथून जर षटकामध्ये धावा नाही आल्या तर आस्किंग रन रेट वाढणार, रिक्वायर्ड रन रेट वाढणार, आवश्यक धावगती वाढणार आणि ती वाढल्यानंतर तो दबाव येणार. सही कहा आपने इस मैदान पर. मगर बल्लेबाजों को खरना होगा. प्रसाद स्ट्राइक पर एक लाजवाब उसकी गेंदबाजी 1 नंबर जर्सी पर है. मगर आखिरी गेंद इस मैदान पर है. आउटसाइड खेलना चाहते थे. स्विंग एंड मिस. ओवर नंबर कैच समाप्त होता हुआ पहला. टीम की रंग है 2. आने वाली 12 गेंदे 28 की दरकार है. 14 के रन रेट से बल्लेबाजी करनी है, जवाब देना है. मगर दोस्तों कहाँ मत जाइए, इस मैदान पर रुकिए. हम ऐसे गए ऐसे कमान दीजिए. आम्ही का केला होता. नंबर 1चा टी शर्ट त्याने घातलाय. पहिलं षटक तो हाताळतोय. नंबर 1 कामगिरी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल रन, त्यानंतर विकेट, त्यानंतर 3 निर्धाव चेंडू लागोपाठच्या. आता तो आस्किंग रन रेट जो सुरुवातीला 10च्या घरामध्ये होता तो आता 12, 13 आणि 14 वरती येऊन टाकलाय. प्रसादसाठी एक कॅश प्राइज झाले. 3 षटकारांसाठी बदाम यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रसाद यांच्यासाठी कॅश प्राइज झाले. 3 सिक्सर 3 षटकारांसाठी एक कॅश प्राइज आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी युवराज स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे. तो प्रफुल्लित करावा लागणार आहे, उल्लाहित करावा लागणार आहे. टीमला थोडंसं एनर्जी द्यावी लागणार आहे. 1-2 मोठा फटका. बघा पुढचे 12 चेंडू आहेत. 28 धावांची आवश्यकता आहे. याचा अर्थ 12 चेंडू मध्ये 3 असे चेंडू आहेत किंवा 4 असे चेंडू आहेत ते तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागतील मोठ्या फटक्यामध्ये. पुढच्या 12 चेंडू मध्ये पहिला चेंडू निर्धाव. डावखुरा गोलंदाज कमाल करतोय. पहिला धीरजने केले कमाल. आता आले युवराजची धमाल. युवराजचा पहिला चेंडू निर्धाव.
सही का दुकान सजी, मैंने कहा ना छोटी रंग संख्या बड़ी होती है, बड़ी रंग संख्या आसानी से रन की जाती है। क्या बेहतरीन गेंदबाजी इस मैदान पर, युवराज की अगली गेंद इस मैदान पर, प्रफुल्ल खेलने को तैयार, फिर उठाकर खेलना चाहते हैं, डब्बा गिरने के बाद स्विंग एंड मिस, एक लाजवाब गेंदे हैं मैदान पर, 10 रन आने बाकी 28, वो 18 का फर्क क्या इस मैदान पर, खिला जाएगा बल्लेबाज या गेंदबाज दूर करते हुए नजर आएंगे। मागच्या 6 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये, 6 चेंडूवरती 6 चेंडूवरती एकही धाव आली नाही। आता धावा वाढतोय, पॉईंटचा शतरक्षक थोडासा मिस्टेक करतोय, चेंडू चालला पाठीमागे, जोपर्यंत शॉर्ट तांड्यांचा शतरक्षक पोहोचेल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले। ज्यावेळेला थोडंसं बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केला, बाहेरील कडा लागली तर त्यावेळेला चेंडू कव होणार, थोडासा गिरकी घेणार, हे पॉईंटचे शतरक्षक लक्षात आलं नाहीयेत। 2 धावा या चेंडूवरती झाल्यात, 9 चेंडूचा खेळ झालाय, 9 चेंडू मध्ये बनल्या 4 धावा, आता 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 26 धावांचं अजूनही लक्ष्य आहे। सही का दुकान सजी, अगली गेंद फफूर गिराते हुए आउटसाइड खेले जा रहे हैं, लाजवाब गेंदबाजी, क्या गेंदबाजी, और ये तमाम दर्शकों का दिल जीतर जा रहा है गेंदबाजों द्वारा, युवराज गेंदबाजी कर रहे हैं। पहली ओवर की बात की जाए, धीरज ने ज्यादा गेंदबाजी का जलवा बिगड़ा, बल्लेबाजों को प्रेशर में लाया, मगर कहते हैं ना प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई नहीं करता है। क्या कहेंगे सर जी आप? गोलवटाचा चेंडू होता, थोडासा आत येणारा चेंडू, चेंडूला खेळला अलॉंग द ग्राउंड ऑन साइडला, लॉंग ऑन रिझन मध्ये फील्ड केलं गेलं, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। प्रसादसाठी कॅश प्राइज आहे, 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। आता प्रसादला संधी मिळाली आहे, पण आता 11 चेंडूचा खेळ झालाय, 11 चेंडूचा खेळ झाला, धावफलकावरती धावा आहेत 5, 7, 25 चा मॅच, 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे प्रसाद स्ट्रायकरला। या चेंडूवरती मोठा फटका, या चेंडूवरचा षटकार, शेवटच्या षटकापर्यंत आव्हान कायम राहील, शेवटचा चेंडू या षटकातील। सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, पहिलं षटक 2 धावांचं, तर दुसरं षटक आले फक्त 3 धावांचं, 2 आणि 3 धावांच्या षटकामुळे आता या मॅच वरती पूर्णपणे कब्जा आहे। अच्छी गेंदबाजी है जारी, टीम खेळली आहे परी, परी खेळलाय 12 गेंदबाजी पर आया, जिन्होंने आकाश में बल्लेबाजी का जलवा दिखाया था और अपनी टीम के गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या उभारी थी। तुकाराम सजी, आने वाली तमाम ये 6 गेंदे हैं, मगर 25 की दरकार है। ये मैच 3 गेंदे इस मैदान पर आने वाली दोनों टीमों के लिए बहुत विशेष होगी। ये 3 गेंदों पर एक भी बड़े शॉट में रूबरू किया गया बल्लेबाजों द्वारा, तो ये मैच ऑन होता हुआ नजर आएगा, मगर आकाश करने देंगे। प्रफुल्ल वापस स्ट्राइक पर है, वो कर पाएंगे? क्या कहेंगे आप? आता 6 चेंडू 25 धावा, आपने सही का क्या करने देंगे या कर सकेंगे आहे, म्हणजे माझ्याने होईल का, मी करू शकतो का, माझ्याने शक्य आहे का, हे आहे तीच कहाणी इथे आहे। 2 गोलंदाजांनी धीरजनं युवराजनं दाखवून दिले की या फेलपट्टीवरती तुम्ही चांगली गोलंदाजी करा, तुम्हाला साथ आहे, चांगली लाईन अँड लेन मेंटेन ठेवा, प्रतिस्पर्धीचा फलंदाजाला तुम्ही रोखू शकता, या 2 गोलंदाजांनी दाखवून दिले। आता आकाश शेवटचा षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे। फुल टॉस बॉल, कर सकते, कर सकेंगे या कर पाएंगे, पहिल्या चेंडूवरती 6 षटकार। शुक्रिया विजय श्री। टीवी ऑन कर दीजिए, मुकाबला इस मैदान पर है, क्योंकि ये मैदान ने बहुत कुछ देखा है। तो कांसा जी, अब आने वाली ये 2 गेंदे पर और एक बड़ा शॉट, फिर मैच इस मैदान पर मोरे गांव के जोड़ी में है, मगर आने वाली 2 गेंदे अच्छी इस मैदान पर परी 11 4000 टीम वापसी कर पाएगी। क्या कहना चाहेंगे आप? वापसी का तो प्रयास करेगी, वापसीचा प्रयत्न करणार, पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न आपण प्रफुल्ल पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले भले मोठं आव्हान आहे। 6-25 आव्हान होतं, पहिल्या चेंडूवरती 6 आलाय, 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता। स्ट्रायकर एंडला प्रफुल्ल सज्ज झालाय, लॉंग द ग्राउंड चेंडू जातो, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू झाला लॉंग ऑफ मध्ये, तिथून 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पैसा बाद कोण झाले, प्रफुल्ल की प्रसाद?
थोडासा आकाश कमी पडला होता, पण दोन्ही फलंदाज जवळपास अर्ध्या विकेटवरती होते. प्रफुल्ला परतावा लागला. इथून 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला प्रसाद, नवीन आलेला फलंदाज बल्ली, तो नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. आकाश ज्यानं चांगली बॅटिंग केली, 17 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. त्याचा आत्मविश्वास आहे. पण हा प्रसाद आहे, प्रसादसाठी कॅश प्राइज आहे. 3 षटकार, 3 सिक्सर, 500चं कॅश प्राइज. हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक. ओ हो, काय झेल टिपलाय. अगोदर पवारला पाहिलं होतं, आता वर बघा ज्यानं झेल टिपलाय, नंदन टिपलाय. हा काय प्रेझेन्स ऑफ माइंड राखत सुंदर असा झेल. पुन्हा पुन्हा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये असा क्षण पाहू शकता. ज्यावेळेला चेंडू खेळला होता, चेंडू ट्रॅव्हल होत होता, पहिला तर चेंडूला हात दाखवा, गाडी थांबेल तसा हात दाखवला, चेंडू थांबला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय नंदन. हा सुंदर झेल. याच्यापेक्षा काय चांगलं पाहिजे. तुम्ही चांगली बॅटिंग केलेली आहेत, धीरजनं चांगलं गोलंदाजी केली आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 13-13. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज टप्प्याचा चेंडू होता. इथून पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून झाला. 1 धाव 22च्या स्वरूपात इथून प्राप्त केले आहे. परी 11 दाखवून दिले. आम्ही एक टीम युनिट आहोत. आमचा जो स्क्वॉड आहे 11 खेळाडूचा स्क्वॉड आहे, किंवा आमची जी टीम आहे, जे टीम युनिटने खेळणार, प्रत्येक एकमेका साजेसा खेळ करणार. जर त्या चांगली बॅटिंग आकाशने केलेली आहे तर त्याला साथ धीरजने दिले, त्याला युवराजने साथ दिले. मग नंदन सारखा असा क्षेत्ररक्षकाला त्याने चांगला झेल टिपलाय. टीम तेव्हा सक्सेस होते ज्यावेळेला ती टीम युनिटने खेळते, टीमवर्क न खेळते. आणि टीमवर्क आपण संघाचं पाहिलंय परी 11चं, आणि त्याचा फायदाही त्यांना या स्पर्धेमध्ये झालाय. सही का दुकान सजी. और आपने परसों के दिन कहा भी था, एक अच्छे 3 गेंदबाज, एक अच्छे 5 बल्लेबाज, एक अच्छे 3 फील्डर, इस मैदान पर तो एक टीम बनती है। और एक वहां पर दिखाया परी 11 4,000 टीम ने। आने वाली आखिरी 2 गेंदें हैं, 17 रनों की अभी भी दरकार है, मुकाबला और नहीं है, मगर करना होगा। कोई मिस्टेक वाला गाना गेंदबाजों के आकाश द्वारा नहीं बनना चाहिए। चलिए इसके बाद और एक बड़ा मुकाबला, मगर क्या वो क्या आज के दिन का इस मैदान पर देखने को मिलता है। फुल टॉस गेंद स्वीप कर दिया, गेंद जारी है सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। आज फाइनल डे इस मैदान पर है, और ये फाइनल डे में पहले मुकाबले से हमने बहुत कुछ फर्क देखा है। क्या खिलाड़ी ने जम लगाई कैच और गेंद को पकड़ा गया है, आज क्या नहीं देखने को मिलेगा नारंगी के मैदान पर। अगली गेंद, और अब थोड़ा सा अब तो जब बारी, एक गेंद 11 रन है, शॉर्ट गेंद बैकफुट पर गई, गेंद को खेला कवर रिजन पर। जब तक रन नहीं पूरा हो पाएगा, 1 रन पूरा हो जाएगा, मगर मुकाबला मोरेगांव टीम ने गंवाया। हार्ड लक टीम अपने बेहतरीन खेल के इस टूर्नामेंट में हिस्सा लिया। हमारी तमाम कमेटी मेंबर पाटिल परिवार से आपका बहुत बहुत शुक्रिया, और परी 11 टीम आपको नेक्स्ट मैच के लिए बहुत बहुत बधाई। तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप? चांगला खेळ, म्हणजे त्यांनी दाखवून दिलेला आहे की 29 धावा डिफेंड होऊ शकतात या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा। ते परी 11 दाखवून दे। हार्ड लक टू मोरेगाव नालासोपाराचा संघ जो होता तो मात्र इथे पराभूत झाला। पुढचा सामना 2 संघादरम्यान T90 प्लस आणि श्रीवर्धन 11 या 2 संघादरम्यान